हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चॅनलमध्ये माझ्या तुमचं स्वागत आहे. आणि इकडं आहे तुरीची डाळ आणि ही डाळ उकडून घेतलेली आहे. मूग आणि तूर डाळ आणि मसूर डाळ ही मिक्स डाळ आहे आणि मिक्स डाळीचं वरण बनवायचं. हे पहा, मिक्स डाळीचं वरण अतिशय सुंदर होतं. इकडं टोमॅटो आहे आणि इकडे ही फोडणी द्यायचं काम चाललेलं आहे. कढीपत्ता, लसूण, जिरी, मोहरी टाकलेली आहे. चांगली फोडणी दिली मग डाळ एकदम छान होते. आणि आता हे टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. एक टोमॅटो घालते मी याला आणि आता हा टोमॅटो चांगला भाजून द्यायचा याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता हे टोमॅटो बघा जरा शिजत आले. आता याच्यामध्ये डाळ टाकून घेते. आणि आता याच्यामध्ये ना पाणी ओतून घेते. लय घट्ट नाही आणि लय पातळ नाही, हे अशी आपल्याला डाळ बनवायची आहे. आणि हे 10 मिनटं उकळून द्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. 10 मिनटं उकळून द्यायचे आणि वरतून कोथिंबीर टाकायची. तोपर्यंत मी आता भात घालून घेते. याच कुकरमध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे डाळीच्या, भांडी कमी होते. आता याच्यामध्ये ना 2 वाटी तांदूळ घ्यायचे. ते असे 2 वाटी तांदूळ आणि ह्याच डब्याने पाणी घालायचं. तांदूळ धुवून झाल्यावर 2 वाटी तांदूळ तर 3 वाट्या पाणी हे. चला आता हे स्वच्छ तांदूळ धुवून घेते. आता हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे असं हलवून घ्यायचं. नाहीतर मग मीठ एका बाजूला जातं आणि एका बाजूचा भात खराट लागतो व्हायला. हे असं हलवून घ्यायचं आणि याला आता झाकण लावून टाकायचं कुकरचं. तर ही आहे शेंगदाण्याची चटणी. याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. पहिला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं आणि नंतर हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचा आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी रेड चिली पावडर टाकायची. अतिशय सुंदर अशी शेंगदाण्याची चटणी होती ही. पण एकदम सुटसुटीत डाळ, भात, मिरची, चपाती. आता इकडे हे डाळ बघा शिजलेली आहे 10 मिनिटात. आता चपात्याचं पीठ. तर आता हे मटकी बटाट्याचं कालवण बनवायचं आहे. थोडंसं लथबीत चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. तिथं चपात्या बनवायच्या. आता हे तेलामध्ये फोडणी द्यायची. मटकीच्या कालवणासाठी फोडणी. कुकरमध्ये सगळं हे शिजवून घ्यायचं आहे कालवण. पटकनी होईल असं 5 मिनिटात. आणि त्याच्यात जिरी मोहरी टाकते. आणि आता हळद पावडर टाकते मटकीच्या कालवणाला. मटकी मसाला, लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर
थोडासा गरम मसाला, थोडंसं धना पावडर, थोडंसं सांबार मसाला पण टाकते मी मटकीच्या कालवणाला. थोडंसं सांबार मसाला टाकला ना मग टेस्ट अजून भारी येते. आणि आता ही मटकी टाकून घेते. मटकीमध्ये हे थोडंसं खोबरं पावडर आहे, ही खोबरं पावडर टाकून घेते. हे ना चांगलं भाजून घ्यायचं. आणि याच्यामध्ये ना आता चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं आपल्याला कालवण बनवायचं तेवढं टाकायचं. मला थोडंच बनवायचं आहे म्हणून थोडंच मीठ टाकलं. आणि हे 5 मिनटं मंद आचेवर आहे ना शिजून द्यायचं. मसाला लागू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आणि झाकण ठेवून 5 मिनटं. आता हे बघा, हे फ्राय होत आलेलं आहे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत फ्राय होऊन द्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये आहे ना 1.5 ग्लास पाणी ओतायचं. आणि आता हे कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी घ्यायची. हे असं गुढीपाडव्याचं ताट बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. हे असं गुढीपाडव्याचं ताट बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. हे असं गुढीपाडव्याचं ताट बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.